नमस्कार मित्रांनो, आज आपण माझ्या या व्हिडिओमधून श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय 4 याचे सविस्तरपणे पठण करणार आहोत। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 4। श्री गणेशाय नमः। मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे, षोडशोपचारे पूजावे स्वामीचरण भक्तीने, न लगे करणे तीर्थाटन, योगाभ्यास होम हवन, सांडोन या अवकाशीन नामस्मरण करावे। स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ योती हाता, स्वामी चरित्र गात ऐकता पुनरावृत्ती चुकेल, गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले येती, नृपराया दर्शन देती, स्वेच्छेने राहती तयापुरी, चोळप्पाचा दृढ भाव, घरी राहिले स्वामीराव, हे तयाचे सुकृत पूर्व नित्यसेवा घडे त्याते, जे केवळ वैकुंठवासी, अष्टसिद्धी ज्यांच्या दासी, नवविधी तत्पर सेवेसी, ते धरिती मानव रूप, चोळप्पा केवळ निर्धन, परी स्वामी कृपा होता पूर्ण, लक्ष्मी होऊन आपण सहज आली तया घरी, कैसे आहे तयाची भक्ती, नित्य पाहती परीक्षा येती, नाना प्रकारे त्रास देती, परी तो कधी न कंटाळे, चोळप्पाची सद्गुणी कांता, तीही केवळ पतिव्रता, सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा, स्वामी नाना खेळ खेळती, विचित्र लीला दाखविती, नगरवासी जनांची भक्ती, दिवसेदिवस दृढ जडली, स्वामी केवळ ईश्वरमूर्ती, देशोदेशी झाली ख्याती, बहुलोक दर्शनी येती, कामना चित्ती धरवणी, कोणी संपत्ती कारणे, कोणी मागते संताने, व्हावी म्हणून या लग्ने येती दूर देशाहुनी, शरीर भोगे कष्टले, संसार तापे तप्त झाले, मायामय पसाऱ्याते फसले, ऐसे आले किती एक, सर्वाशी कल्प द्रुमा समान, होऊनी कामना करीती पूर्ण, भक्त का जास्तव अवतीर्ण, मानव रूपे झाले, भक्त अंतरी जे जे इच्छिती, तेथे येती राज पुरविती, दृढचरणी जयांची भक्ती, त्यासी होती कल्पतरू, जे का निंदक कुटिल, तया शास्त्रे केवळे, नास्तिका प्रति तात्काळ योग्य शासन करीताती, महिमा वाढला विशेष, कित्येक करू लागले द्वेष, कोणा एका समयास वर्तमान घडले पै, कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी, हासोनी म्हणती जनासी, ढोंगियाच्या नादी लागला, हा स्वामी नव्हे ढोंगी, जो नाना भोग भोगी, साधू लक्षणे याच्या अंगी, कोणतेही वसतसे, काय तुम्हा वेड लागले, वंदिता ढोंग्यांची पाऊले, यात स्वार्थ ना परमार्थ मिळे, फसला तुम्ही अवघेही, ऐसे तयाने निंदिले, समर्थाने अंतरी जाणिले, जेव्हा ते भेटीसी आले, तेव्हा केले नवल एक, पहावया आले लक्षण, समर्थ समजली ती कोण, ज्या घरी भैसले तेथून उठून चालिले, एका भक्ताची या घरी पातली समर्थाची स्वारी, तेही दोघे अविचारी, होती बरोबरी संन्यासी, तेथे या तिने मूर्ती, बैसविल्या भक्ते पाठावरती, श्री स्वामी आपुले चित्ती, चमत्कार म्हणती करू आता, दर्शनेच्छू जन असंख्यात, पातले तेथे क्षणार्धात, समाज दाटला भोवत, एकच गर्दी झाली, दर्शन घेऊन चरणांचे, मंगल नाव गर्जिती वाचे, हेतू पुरवावे मनीचे, म्हणून या विनविती, कोणी द्रव्य पुढे ठेविती, कोणी फळे समर्पिती, नाना वस्तू अर्पण करीती, नाही मिती तयांचे, कोणी नवसाते करीती, कोणी आणूनी देती, कोणी काही संकल्प करीती, चरण पूजिती आनंदे, संन्यासी कौतुक पाहती, मना माझी आश्चर्य करीती, क्षण एक तटस्थ होती, वैरभाव विसरूनी,
क्षण एक घडता सत्संगी, तात्काळ पालटे की कुमती, म्हणून कवी वर्णिताती संत महिमा विशेष. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात, ते निज हस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटीती. पाणी सुटले त्यांच्या मुखासी, म्हणती यथेच्छ मिळेल खावयासी. आज सारा दिवस उपवासी, जीव आमुचा कळवळला. मोडली जनांची गर्दी, तो येवोनी सेवेकरी. संन्याशा पुढल्या नानापरी, वस्तू नेऊ लागले. तेव्हा एका क्षणार्धात द्रव्याधिक सारे नेत, संन्याशी मनी झुरत व्याकुळ होत भुकेने. समर्थाने त्या दिवशी स्पर्श न केला अनोदकासी. सूर्य जाता अस्ताचलासी, तेथून उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयासी, अन्नोदक वर्ज्य असे. जे पातले करू छळना, त्यांची झाली विटंबना. दंडावया कुत्सित जना, अवतरले यतिवर्य. त्यांच्या चरणी ज्यांची भक्ती, त्यांचे मनोरथ पुरविती. पसरली जगी ऐसी ख्याती, लीला ज्यांची विचित्र. श्रीपाद वल्लभ भक्ती, कलियुगी वाढेल निश्चिती. त्यांचा अवतार स्वामी येती, वर्णी कीर्ती विष्णुदास. यती श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा. संमत सदा परिसोत, प्रेमळ भक्त. चतुर्थाध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवती. श्री स्वामी समर्थ नाथाय नमः.